36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून रेकी करून वाहनांची काच फोडून पैसे पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भोकरदन पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पिकअप वाहनाची काच फोडून चोरलेली 9 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन धडक कारवाई करत 8,80,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 संशयित आरोपी निष्पन्न केलेत. कोठा जहागीर येथील बबिता भागाजी इच्छे यांनी 23 जुलै रोजी भोकरदन पोलिसांत तक्रार दाखल केलेली होती. त्यांनी जय योगेश्वर महिला बचत गटाच्या खात्यातून SBI बँकेतून 9 लाख रुपये काढलेले होते. ही रक्कम पिकअप वाहनाच्या कॅबिनमध्ये ठेवून त्या भोकरदन जाफराबाद रोडवरील रत्नमाला लॉन्सजवळ थांबलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबतच्या नागरिक चहा पिण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनाची काच फोडून 9 लाखांची रोकड पळवलेली होती. सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरली. घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर आणि पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाचे पथक तयार केले. घटनास्थळ आणि बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांचे फोटो पोलिसांच्या हाती लागले. तपासात ही मोठी टोळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांचे पथक तातडीने मध्य प्रदेशात रवाना झाले. पोलिसांनी मध्य प्रदेशातून राहुल उत्तम सिसोदिया वय वर्ष 22, कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदिया, कल्लू उर्फ जगप्रकाश सासी वय वर्ष 25 या तिघांना निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून 8,80,000 रुपयांची रोख रक्कम लंपास जप्त केली आहे. तर आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत शातीर होती. टोळीतील एक सदस्य बँकेच्या आत किंवा सोन्याच्या दुकानांमध्ये जाऊन मोठी रक्कम काढणाऱ्यांवर पाळत ठेवत असे. बाहेर थांबलेले इतर साथीदार त्या व्यक्तीचा पाठलाग करायचे आणि संधी मिळताच वाहनाची काच फोडून रक्कम पळवून नेहमीप्रमाणे फरार व्हायचे. तर नागरिकांनी मोठी रक्कम घेऊन एकट्याने प्रवास करणं टाळावं. शक्यतो डिजिटल ऑनलाईन व्यवहारांचा वापर करावा. बँकेतून पैसे काढल्यानंतर मध्ये कुठेही न थांबता थेट घर किंवा कार्यालय गाठावे. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी आवाहन केलं. तरी धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तेगभीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, संतोष बनकर, किशोर मोरे, उमेश टेकाळे आणि शिवाजी जाधव यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. जी चोरीची घटना घडलेली होती त्यामध्ये सगळ्यात कमी वेळेत भोकरदनची जी टीम आहे, आपले किरण बिडवे PI, राहुल बांगर PSI राजपूत आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत अंमलदार आणि माननीय SP साहेबांचं जे गायडन्स आहे याच्यामुळे खूप कमी वेळात तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यामध्ये जी घटना घडली SBI बँकेमध्ये त्या ठिकाणच्या CCTV फुटेजचं ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती तसेच राज्याच्या बाहेरील जे मध्य प्रदेशमधले जे आरोपी होते त्यांच्याशी योग्य समन्वय साधून पोलीस निरीक्षक बिडवे यांनी टीम पाठवली आणि अतिशय उत्कृष्टरित्या जवळपास 90% जास्त आपण ते कॅश रिकव्हरी केलेले आहे. यामध्ये जे आरोपी होते ते खूपच सराईत होते. त्यांची मोडस ऑपरेंडीमध्ये ते ज्या ज्या ठिकाणी अशी कॅशचं ट्रान्झॅक्शन होतं त्या ठिकाणी रेकी ते करतात. शक्यतो ते मोटरसायकलचा वापर करतात, हेल्मेट वापरतात चेहरा दिसू नये म्हणून आणि यांच्यावरती अगोदर पण गुन्हे दाखल आहेत आणि ते लॉकचा वापर करत नाहीत गुन्हा घडल्यानंतर. त्यामुळे ह्या एवढे सगळे चॅलेंजेस असताना यांनी गोपनीय माहिती आणि एका चिकाटीनं प्रयत्न केले आणि आपल्याला ते पूर्ण कॅश मिळाली. आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झालेली आहेत, त्यांनासुद्धा आम्ही लवकरच अटक करू. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनने खूप चांगली कामगिरी केली. काय आवाहन करणार तुम्ही नागरिकांना सर? ह्या घटनेच्या अनुषंगानं बघितलं तर असं वाटतं जी कॅश आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि कॅरी करतो तर यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ह्या घटनेत तरी CCTV फुटेज होते परंतु ती बॅग त्यांनी एका वाहनामध्ये ठेवली आणि बाहेर चहा पिण्यासाठी गेले होते. तर शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन करताना आपण सोबतच ठेवावी, जास्त सिक्युरिटीचा वापर करावा आणि शक्यतो शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करणं योग्य राहील जेणेकरून अशा घटना घडण्यापासून आपण परावृत्त करू.
न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण भोकरदन.